सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंवरील कारवाईचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजलाय। गैरव्यवहार प्रकरणी तुकाराम मुंडेंना बडतर्फ करण्याची मागणी भाजप आमदार कृष्ण खोपडेंनी केली आहे। 2 अज्ञातांनी धमकी दिल्याचा दावाही त्यांनी केलाय। त्यावर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी दबावाखाली चौकशी होऊ नये असं म्हटलंय। दरम्यान चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। मुंडेच्या इशाऱ्यावर काल विधानसभेमध्ये मी दाखल झालो असता त्यांच्या 2 समर्थकांनी मला काल फोन केला, धमकी दिली का तुकाराम मुंडेच्या विरोधामध्ये बोलू नका, नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होईल आणि म्हणून या अधिकाऱ्यावर तर कारवाई व्हावी, लेकिन या तक्रारीची आपण गंभीर नोंद घ्यावी अशा प्रकारची माझी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे आणि तशी सरकारला आपण सूचना करावी। गेली 24 बदल्यात आल्यानंतर त्यांच्यावर जे काही आरोप झालेत, आपल्या कुणाच्या स्वार्थासाठी ते आरोप केले गेले असतील, त्या संदर्भात जर रिपोर्ट आला असेल, तत्कालीन आयुक्तांनी केलेली चौकशी, केंद्रीय महिला आयोगाने केलेली चौकशी, या सर्व चौकशीमध्ये तुकाराम मुंडे दोषी नाहीत हे सिद्ध झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सत्य परिस्थिती असेल, काही चूक असेल तर कारवाई निश्चितपणे करावी, परंतु निर्दोष असेल तर कुठल्याही दबावामध्ये ही कारवाई होऊ नये अशी माझी विनंती आहे। या सभागृहामध्ये कोणी एखादा प्रश्न उचलत असताना तो उचलू नये म्हणून धमकी येणं विशेष अधिकाराचाही भंग आहे आणि या सभागृहाच्या अधिकारावर तो अधिक्षेप आहे। त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल। धमकी देणारे कोण, ते कोणाशी रिलेटेड आहेत, कोणाकरता काम करतात, अशी सगळी चौकशी त्याची केली जाईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल। दुसरा जो प्रश्न त्यांनी तुकाराम मुंडे आणि बाकी कारभाराच्या संदर्भात मांडला आहे, त्या संदर्भात सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातलं वस्तुस्थिती दर्शक निवेदन या सभागृहामध्ये केलं जाईल।